आणि आत्ताची एक अतिशय महत्त्वाची बातमी बघूया। श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजना बहुजन कल्याण मंत्रालयाकडून धनगर समाजातील गोरगरीब मुलामुलींसाठी ही योजना राबवली जाते। या विद्यार्थ्यांना या योजनेतून नामांकित शाळेत शिक्षणाची सोय त्याचबरोबर वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते। मात्र एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आले। या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये उकळण्यात आलेत। अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या वसतिगृह कागदावरच आहेत, मात्र त्यांच्या नावाने काही शिक्षण संस्थांकडून पैसे लाटण्यात आलेत। धक्कादायक बाब म्हणजे हे खातं ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या मंत्री अतुल सावेंच्या छत्रपती संभाजीनगर मधूनच काही प्रकरणे समोर आलेली आहेत। त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी दिला जाणारा शासन निधी सरकारकडून दिला जाणारा निधी हा शिक्षण संस्थांकडून लाटण्याचा प्रकार समोर आलेला आहे। तर राजे यशवंतराव होळकर योजना नेमकी काय आहे आपण बघूया। धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी ही योजना राबवण्यात येते। योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यामागे संस्था चालकांना प्रतिवर्षी 70,000चा निधी देण्यात येतो। साबण, टूथपेस्ट, नेल कटर, सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे स्वच्छता प्रसाधनं पुरवणं बंधनकारक आहे। गणवेशासह शालेय साहित्य, लेखन सामग्री पुरवणं देखील बंधनकारक आहे। वसतिगृहांसाठी सरकारनं घालून दिलेले 22 निकष आहेत। विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र इमारतीत निवासाची व्यवस्था। एकाच इमारतीत निवासाची व्यवस्था असल्यास खोक्यात पक्क्या स्वरूपाचा विभाजक असावा। प्रत्येक मजल्यावर स्नानगृह, भोजन कक्षात डायनिंग टेबल्स आणि खुर्च्या असाव्यात। टीव्ही, वाचन साहित्य असलेला कॉमन हॉल असावा। तर शयन कक्षात प्रति विद्यार्थी 24 चौरस फूट चटई क्षेत्र, प्रत्येक विद्यार्थ्याला कॉट देखील असावे। पालकांशी संपर्क करण्यासाठी कमीत कमी 3 लँडलाईन्स असावेत आणि मोबाईल देखील असावा। तर या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अशाच आणखी एका शाळेला भेट दिली। तिथलं वास्तव नेमकं काय होतं तेही पहा। छत्रपती संभाजीनगरचं हे गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल। माझ्या हातात जी यादी आहे त्यानुसार इथे धनगर समाजाची विद्यार्थी राहतात आणि शिक्षण घेतात। आता रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत। इथे एकही विद्यार्थी नाही, इथे कोणीही नाही। इथं आहेत ते केवळ वॉचमन। दादा, इथे धनगर समाजाची मुलं शिक्षण घेतात? घेते ना सर। ते राहतात कुठे? सध्या राहायला नाही येईल सर, हे झाल्याशिवाय। बर, किती विद्यार्थी? ते नाही सांगता येणार साहेब मला एवढं। इथं राहायला कोणी आहे? नाही, सध्या नाही। जवळ कंप्लीट होत नाही तोवर येणार। गेल्या वर्षी होते? गेल्या वर्षी नव्हते। नव्हते। बरं मग आता मला सांगा की इथे एकही विद्यार्थी राहायला नाही? आता सध्या नाहीये। त्यांची कॉटची व्यवस्था नाही? व्यवस्था होणार आहे सर। बरं, झाली नाही अजून। टॉयलेटची व्यवस्था नाही? टॉयलेटची व्यवस्था आहे ना इथं केली। बरं, त्यांची कम्प्युटर लॅब नाही? कॅम्प्युटर पण लॅब आहे ना सर। होणार आहे? आहे। बरं, आता आपण पाहतोय की आता मात्र कोणी नाही। आता नाही, गेल्या वर्षी नव्हतं। हा निश्चित आपण पाहतो की गेल्या वर्षी एकही विद्यार्थी इथं राहत नव्हता। मात्र कागदोपत्री असं दाखवण्यात आलंय की इथे 100 विद्यार्थ्यांची मान्यता आहे। आता त्यातले किती विद्यार्थी या ठिकाणी राहत होते, किती विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 70,000 रुपये वार्षिक उचलले गेले, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही। रात्रीचे 7:30 वाजता आम्ही या शाळेमध्ये आलो, मात्र आम्हाला इथे आता एकही रहिवाशी विद्यार्थी मिळाला नाही आणि वॉचमन यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी देखील नव्हता। दरम्यान या संदर्भात एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केले आहेत, आपण पाहूया।
हॉस्टेलसह इतर सुविधा अस्तित्वातच नसताना तपासणी अधिकाऱ्यांना नेमकं दाखवलं काय? प्रत्येक वर्षी अधिकाऱ्यांनी तपासणी करणं आवश्यक आहे, मग ती केली गेली का? वास्तव कुणी लपवलं? शाळेत सुविधाच नसताना तपासणीत शाळेला 90 मार्क्स दिले कसे? केवळ संस्थाचालकच नाही तर या गैरव्यवहारात अधिकारीही सहभागी आहेत का? फसवणूक करणारे संस्थाचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का केले नाहीत? गेल्या वर्षीचं अनुदान लाटणाऱ्यांकडून अनुदान रक्कम वसूल का करू नये?